नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोचीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष. लाल दिवा अँबॅसिडर ठरली आकर्षणाचे केंद्र. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोची येथे अत्यंत उत्साहात आणि सामाजिक एकतेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. जय भीमच्या घोषणा आणि शिस्तबद्ध मिरवणुकीने संपूर्ण गाव बिंबई झाले होते. विशेषतः या मिरवणुकीत सहभागी झालेली लाल दिवा असलेली जुन्या काळातील अँबॅसिडर गाडी नागरिकांमध्ये चर्चेचा आणि आकर्षणाचा मुख्य विषय ठरली. सोहळ्याची सुरुवात सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला अभिवादन केले. दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवल्यानंतर सायंकाळी मुख्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत एका ट्रॅक्टरवर आकर्षकरित्या सजवलेली लाल दिवा असलेली अँबॅसिडर गाडी ठेवण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानामुळेच उपेक्षितांना सत्तेची दारे खुली झाली याचे प्रतीक म्हणून या गाडीकडे पाहिले जात होते. हा अभिनव देखावा पाहण्यासाठी मार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच भारताचा नकाशा आणि बाबासाहेबांच्या प्रतिमा असलेले भव्य डिजिटल बॅनर मिरवणुकीची शोभा वाढवत होते. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांची मोठी उपस्थिती होती आणि संपूर्ण सोहळ्यातील शिस्त कोठेही गालबोट न लागता अत्यंत शांततेत आणि नियमांचे पालन करत ही मिरवणूक काढण्यात आली. रात्रीच्या वेळी झालेल्या भव्य आतिषबाजीने आकाश उजळून निघाले होते. या उत्साहादरम्यान कोरोचीतील सामाजिक एकतेचे दर्शन घडले. मिरवणूक मार्गावर संत रोहिदास समाजाच्या वतीने सर्व भाविक आणि नागरिकांसाठी सरबत वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाने जाती धर्मांच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा संदेश दिला. गावातील सर्व स्तरातील नागरिक, युवक आणि ज्येष्ठ मंडळींनी या सोहळ्यात सक्रिय सहभाग नोंदवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. या मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहापूर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.